शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांसमोर ही भावना व्यक्त झालेली पाहायला मिळाली। प्रदेशाध्यक्षासह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदलावेत अशी मागणी करण्यात आली आहे। मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा अशीही मागणी करण्यात आली आहे। तर वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशीही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। रोहित पवार आणि रोहित पाटील यांना मोठी जबाबदारी द्यावी अशी मागणी झाल्याचं सूत्रांकडून समोर येत आहे। आणि नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय, काय मागणी करण्यात आली आहे, कार्यकर्त्यांचा काय सूर आहे, अधिक जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडनं। निलेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस होता आणि आजच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकांमध्ये राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यासोबतच तालुकाध्यक्ष अशा महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। साधारणपणे 2 वाजता बैठकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांना देखील बोलण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यातील एका कार्यकर्त्यानं स्पष्टपणे उभं राहून शरद पवारांसमोर भूमिका मांडली की आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सर्व जे सेल्स आहेत त्यांचे पदाधिकारी बदलले गेले पाहिजेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विभाग आहेत ते देखील बदलले गेले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका स्पष्टपणे मांडली। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी हे देखील स्पष्टपणे म्हटलं की कुठेतरी आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या पदावर आहेत, ते पद देखील आता त्या ठिकाणी देखील पदाधिकारी जो आहे ते बदलला गेला पाहिजे, नव्यानं नियुक्त्या आता झाल्या पाहिजेत। खास करून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बोलताना कार्यकर्त्यांनी हे देखील म्हटलं की कुठेतरी मराठा व्यतिरिक्त या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष द्यावा जेणेकरून पक्षाला फायदा होऊ शकेल। शरद पवारांच्या मार्गदर्शनात जर आपल्याला पक्ष पुढे घेऊन जायचं असेल तर काही संघटनात्मक बदल हे गरजेचे आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता बदल करायला हवा अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका मांडली। संबंधित प्रदेशाध्यक्ष हा वेळ देणारा असावा, यासोबतच लवकरच तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी देखील पार पडल्या जाव्यात अशाही पद्धतीची या बैठकीमध्ये भूमिका मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय बदल होतात निलेश पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। माझा त्याशी संबंध नाही, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।